आता पुन्हा परत कधी येणार नाही. हे शब्द आहेत त्या तरुणाचे, जो डोळ्यामध्ये पाणी आणि पाठीवर ओझं घेऊन आपल्या गावाची वाट धरत आहे. मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. तो आहे उधना रेल्वे स्टेशनचा. उन्हात तासनतास उभा असलेल्या 23,000 मजुरांची झुंज बघून एकदा पुन्हा आपल्याला लॉकडाऊनच्या काळाची आठवण येते. पण प्रश्न असा पडतो की अचानक हे मजूर इतक्या मोठ्या संख्येने गावाकडे का परतत आहेत? सुरतमध्ये नेमकं काय घडलंय, चला बघूया आजच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यात आधी उधना रेल्वे स्टेशनवर नेमकं घडलं काय ते बघूया. रविवार 19 एप्रिलच्या सकाळपासून सुरतच्या उधना रेल्वे स्टेशनवर लोक रेल्वेची वाट बघत थांबले होते. या सर्वांना आपल्या गावी जायचं होतं, पण तिथे जाणाऱ्या रेल्वे कमी असल्यामुळे तिथे लोकांची गर्दी जास्त झाली. या सर्वात आपल्या घरी कुठल्याही परिस्थितीत जायचं होतं. बघता बघता उन्हा रेल्वे स्टेशनवर 23,000 पेक्षा जास्त लोकांची गर्दी झाली. भर उन्हात डोक्यावर बॅगा आणि गोण्या घेऊन हे लोक उभे होते. या उत्तर भारतीय मजुरांसोबत महिला आणि लहान लहान मुलं सुद्धा होती. ही गर्दी इतकी वाढली की स्टेशनवर थांबण्यासाठी जागा सुद्धा उरली नव्हती. तरी या लोकांनी स्टेशनच्या बाहेर 3 किलोमीटर पर्यंत रांगा लावल्या. स्टेशनमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती सुद्धा निर्माण झाली होती. स्त्रिया व लहान मुलं, त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला. गर्दीमुळे काही लोकांना श्वास रोखू लागला, तर काहींना गुदमरल्यासारखं होऊ लागलं. वाढत्या तापमानामुळे काही जणांना डिहायड्रेशन सारखी लक्षणे दिसून आली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, मोठी दुर्घटना होऊ नये म्हणून पोलिसांनी गर्दीला अडवण्याचा प्रयत्नही केला. स्टेशनच्या बाहेर बॅरिकेड्स लावण्यात आली, पण तरीही लोकांनी ती तोडून टाकत आतमध्ये उड्या मारत शिरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीचार्ज सुद्धा करावा लागला. प्रशासनाकडून सगळ्यांना शांत राहण्यासाठी आवाहन करण्यात आलं होतं, पण कुणीही ऐकत नव्हतं. एखादी ट्रेन आली की त्यात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी चढत होते. त्यामुळे सगळीकडे एक तणावाचं वातावरण तयार झालं. परिस्थिती व्यवस्थित व्हावी म्हणून पोलिसांनी प्रवाशांना रांगेने आत सोडायला सुरुवात केली. गर्दी लक्षात घेता जादा ही ट्रेन सुद्धा सोडण्यात आल्या. नंतर परिस्थिती आटोक्यात आली, तर अजूनही स्टेशनवर मजुरांच्या रांगा दिसत होत्या. कामासाठी गुजरातमधले आलेल्या या उत्तर भारतीय मजुरांवर ही वेळ कशामुळे आली, याचं कारण सांगते. पण हे सगळं अचानक घडलं कसं? उत्तर प्रदेशीय मजुरांवर ही परिस्थिती आली कशी, याचं कारण जाणून घेऊया. या स्थलांतरामागे सर्वात मोठं कारण आहे जागतिक परिस्थिती आणि वाढलेली महागाई. इराण आणि इस्रायल युद्धामध्ये भारतात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. सरकारने घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कमर्शियल गॅसचा पुरवठा कमी केला आणि त्याच्या किमतीत तब्बल 200 रुपयांनी वाढ केली. एकट्या सुरतच्या कापड उद्योगात रोज 8 ते 10 लाख किलो गॅस लागतो. गॅस महागल्यामुळे कारखानदारांना खर्च परवडेनासा झाला. परिणामी 28 मार्च पासून अनेक गिरण्यांनी उत्पादन 50% घटवलं आणि कामाचे तासही कमी केले. त्यामुळे हजारो मजूर बेरोजगार झाले आणि त्यांच्या पगारात मोठी कपात झाली. ही परिस्थिती फक्त गुजरातपुरती मर्यादित नाही, तर मुंबई, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर मधल्या शहरांमध्ये हे चित्र आहे. एलपीजीच्या टंचाईमुळे मेसचे जेवण महागलं आहे. संभाजीनगरमध्ये तर एलपीजी गॅससाठी रांगेत डोकं फोडून घेतल्याच्या घटना घडल्या आहेत, तर अकोल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. शिक्षणासाठी मोठ्या शहरात आलेली मुलं आणि पोटा पाण्यासाठी आलेली मजुरं वाढत्या खर्चांमुळे गावाकडे परत जातात. सरकार सांगतंय की आपल्याकडे पुरेसा साठा आहे, पण जमिनीवरची परिस्थिती काही वेगळीच आहे. वंदे भारत सारख्या हाय प्रोफाईल ट्रेन्स वाढल्या तरी सामान्य माणसाची परिस्थिती तीच आहे. जेव्हा रोजगार जातो आणि पोटाची भूक भागवणं कठीण होतं, तेव्हा माणसाकडे पलायन करण्याशिवाय दुसरा पर्यायच उरत नाही. सुरतच्या या घटनेने पुन्हा एकदा आपल्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. तुम्हाला काय वाटतं, या परिस्थितीला जबाबदार कोण? महागाई आणि नियोजनाचा अभाव? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्कीच कळवा.
फैक्ट्री मतलब चालू है, गैस नहीं मिल रहा है। गैस मिल रहा है 400 रुपए किलो, 350 रुपए किलो। हम लोग क्या करें, कहाँ से करेंगे? 2-3 दिन से तो हमारा गैस ही नहीं चला और मिल नहीं रहा है, कुछ भी नहीं मिल रहा है, तो मजबूरी है, जाना पड़ेगा। 2 पैसे कमाने आए हैं, लेकिन खाने को नहीं मिलेगा तो कमा के क्या मतलब, आप बताइए। कहाँ जा रहे हैं? हम जाएंगे छपरा। हाँ, जगह तो मिल गई है, क्या करें, जब ना गैस नहीं मिल रहा है, चूल्हे पे खाना बनाते हैं, दिक्कत होती है, कंपनी बंद हो गई है, कैसे खाना बनेगा, पैसा कौड़ी भी नहीं मिलता, तो क्या करेंगे, गांव जा रहे हैं अपने, यहाँ पे परेशानी है ना। हम लोग कल शाम 4 बजे से लाइन लगाए थे, कल शाम को 4 बजे से आके लाइन लगाए थे तो जगह मिल गई। 2-3 दिन से तो हमारा गैस ही नहीं चला और मिल नहीं रहा है, कुछ भी नहीं मिल रहा है, तो मजबूरी है, जाना पड़ेगा। 2 पैसे कमाने आए हैं, लेकिन खाने को नहीं मिलेगा तो कमा के क्या मतलब, आप बताइए। अब क्या करेंगे, गैस नहीं मिल रही है, जा रहे हैं। गैस नहीं मिल रहा? हाँ, खाएंगे क्या? कितने दिनों से? आज 1 महीना से हो रहा है। अभी तो होटल का खाना खा रहे थे, अभी गांव जा रहे हैं, क्या करेंगे यहाँ पे? वापस आएंगे कि नहीं? नहीं, अभी से गैस वैस मिलना चालू हो जाएगी तो वापस आएंगे। 2-2 दिन चूल्हा पे खाना नहीं बन पाता, लकड़ियाँ नहीं मिलती, जंगल जंगल भटकते हैं। हमको झारखंड जाना है, ठीक है, लेकिन हमको 400-500 रुपए कमाते हैं, 350 रुपए किलो गैस मिल रहा है, तो क्या खाएंगे, काका कमाएंगे, क्या करेंगे? दुख से ही जा रहा हूँ, खाली ऑनली टिकट लेके जा रहा हूँ, भूखे कैसे जाऊँगा, ऊपर वाला।